वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 9 बघणार, पेज नंबर 378 वर. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ साक्षी लिमिटेड, प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट. तर आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे साक्षी लिमिटेडची आणि आपल्याला सांगितलंय कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करायला. तर आपल्याला 2 इयरचे बॅलन्सेस दिले, एक तर 2017चे आणि 2018चे. तर बघा 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018 चे बॅलन्सेस, म्हणजे जे 31 मार्च 2018 चे बॅलन्सेस आहे तर ते आपले असतील क्लोजिंग बॅलन्स दॅट इयर, म्हणजे 2018 साठी हे त्याचा क्लोजिंग बॅलन्स असेल. तर 31 मार्च 2017 जे बॅलन्स आहे हे क्लोजिंग बॅलन्स 2017 साठीचे असेल. तर 2018 साठीचे हे जे बॅलन्सेस आहे म्हणजे 31 मार्च 2017 हे ओपनिंग बॅलन्स असेल. क्लिअर आहे, म्हणजे आपण हेच बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करू 1 मार्च 2017 म्हणजेच ते 2018चे ओपनिंग बॅलन्स असेल. क्लिअर आहे. त्यात आपल्याला शेअर कॅपिटल दिलंय 2 लाख आणि 3 लाख. क्रेडिटर्स दिले 60,000 90,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलाय 40,000 आणि 70,000. कॅश दिलेली आहे 20,000 आणि 30,000. डेटर्स दिले 1,40,000 आणि 2,50,000. नंतर स्टॉक दिला 80,000 आणि 70,000. तर लँड दिलेली आपल्याला 60,000 1,10,000. तर आपल्याला बघा सुरुवात आधी तर आपण कॅश फ्लो स्टेटमेंट बनवत असताना आपण 3 हेड लिहित असतो. फर्स्ट हेड असतो आपला कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण जसं नॉन कॅश ऍडजस्टमेंट असतात आपल्या त्याचे इफेक्ट्स देतो आपण. तर ते आपण नेट प्रॉफिट मधून ऍड किंवा लेस करतो. तसंच आपण वर्किंग कॅपिटल मध्ये जे चेंजेस होतात त्याचे इफेक्ट्स देतो. तर सेकंड हेड येतो आपला कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. तर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण जे इंटरेस्ट, डिव्हिडंड किंवा सेल ऑफ असेट, इन्व्हेस्टमेंट जर करतो किंवा तर ते आपण कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये लिहितो. तर थर्ड हेड येतो आपला कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. तर त्यात आपण जर शेअर इश्यू करतो, डिबेंचर्स, लोन बॉरोड करतो किंवा लोन रिपेड करतो किंवा रिडम्पशन ऑफ शेअर्स म्हणजे आपण शेअर्स किंवा डिबेंचर्स परत घेतो, तर त्याचे इफेक्ट्स आपण फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये देतो. तर आपण बघून घेऊ. आता बघा सुरुवात आधीला आपल्याला दिलाय शेअर कॅपिटल 2 लाख आपला होता ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिलाय आपल्याला 3 लाख. तर 1 लाखाचा डिफरन्स आहे 2 लाख आणि 3 लाख, म्हणजे ह्या जो पिरियड आहे त्यात आपला 1 लाखाचा डिफरन्स येतोय. तर तो 1 लाखाचा डिफरन्स तो आपला ऍड होईल. शेअर कॅपिटल म्हणजे आपलं ही फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज थर्ड हेड मध्ये जाईल. कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज आपण ह्या साईडला लिहून घेऊ बघा. सी थर्ड हेड मध्ये जाईल कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. तर त्यात ते 1 लाख ऍड होतील, म्हणजे आपल्याला कॅश येते त्याच्यामुळे ते करू आपण ऍड. क्लिअर आहे. त्यानंतर एक क्रेडिटर्स हे आपली करंट लायबिलिटी आहे. तर करंट लायबिलिटी आपल्याला दिले क्रेडिटर्स 60,000 आणि 90,000, म्हणजेच आपली करंट लायबिलिटी वाढते. आपले क्रेडिटर्स वाढताय 30,000, याचा जो डिफरन्स आहे 30,000, तर आपण 30,000 ते ऍड करू. तर ऍड का आपण क्रेडिटर्स म्हणजे सपोज एखादी जर आपण उधारीवर घेतले 30,000 रुपये, क्रेडिटर्स वाढले पण आपली कॅश आली, इनफ्लो आहे कॅशचा, तर ते होईल ऍड. क्लिअर आहे, म्हणजे आपली कॅश येते, क्रेडिटर्स वाढले म्हणजे करंट लायबिलिटी इन्क्रीज इन करंट लायबिलिटी, तर ते होईल ऍड. पण तो फर्स्ट हेड मध्ये आपला वर्किंग कॅपिटल मध्ये इफेक्ट जातो, म्हणजे ते येईल ए हेड मध्ये कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपण सुरुवातीलाच कॅश फ्लो स्टेटमेंट बनवत असताना नेट प्रॉफिट मध्ये ते इफेक्ट देतो. तर आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलाय 70,000, तर आपण 70,000 लिहू क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर लिहू लेस ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपल्याला मिळेल नेट प्रॉफिट फॉर द करंट इयर, म्हणजे जे आपल्याला चालू पिरियड मध्ये जो नेट प्रॉफिट आहे तो मिळेल आपल्याला. आणि अदर इफेक्ट्स आपल्याला ते
त्यात आपण ऍड किंवा लेस करू, म्हणजे हे ए हेड मध्ये येईल. त्यानंतर दिलेली आपल्याला कॅश, तर आपण कॅशचा जो इफेक्ट आहे तो शेवटच्या लाईन मध्ये करत असतो. तर कॅश इक्विव्हॅलेंट इन बिगनिंग ऑफ द पिरियड ते येईल आपले 20,000 आणि लास्ट लाईनला येईल कॅश इक्विव्हॅलेंट ॲट द एंड ऑफ द पिरियड, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स येईल 30,000. त्यानंतर आहे डेटर्स. तर डेटर्स आपले हे करंट असेट आहे, ठीक आहे. तर ती दिली आपल्याला 1,40,000 आणि दिले क्लोजिंग बॅलन्स दिलाय 2,50,000. म्हणजे करंट लायबिलिटी आपले डेटर करंट असेट वाढताय, म्हणजे आपली असेट्स आहे तर ते होईल लेस. ते आय मीन आपली कॅश जाते. जर आपली करंट असेट वाढली तर आपली कॅश जाते, त्याच्यामुळे ते होईल लेस होईल. इनफ्लो आउटफ्लो आहे तर ते ए हेड मध्ये लेस होईल. त्यानंतर स्टॉक आहे. स्टॉक हे आपला करंट असेट आहे. तर आपली असेट ते दिले 80,000 होती, क्लोजिंग बॅलन्स दिले आपला 70,000. तर ते करंट स्टॉक जो करंट लायबिलिटी असेट्स आहे आपली ती होते डिक्रीज, तर ते होईल ऍड, म्हणजे तुझं डिफरन्स आहे 10,000 आणि तो ऍड होईल ए हेड मध्ये. क्लिअर. त्यानंतर दिले लँड दिलेली आपल्याला 60,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिला 1,10,000चा. म्हणजे जो डिफरन्स आहे म्हणजे तो आपण जो 50,000ची तर नवीन लँड परचेस केली आहे, तर आपण लँड परचेस केली म्हणजे आपली कॅश जाते, कॅशचा आउटफ्लो आहे तर ते होईल लेस. तर लेस आपण 50,000ने करू. फिक्स असेट आहे आपली परचेस, तर ती होईल बी, म्हणजे आपली ती इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे आपण तो सेकंड हेड मध्ये लिहून घेऊ. तर आता आपण हे सगळे सोल्युशन बघितलंय, तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ कुठे जाईल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी, अकाउंटचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा. तर आपण बघा लिहिले कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017 अँड 31 मार्च 2018. पर्टिक्युलर्स अमाऊंटचे कॉलम केले. तर फर्स्ट हेड येईल आपलं ए कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. तर आपण सुरुवातीला लिहू कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. त्यात आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बॅलन्स दिले लास्टला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 40,000 आणि 70,000. तर आपला क्लोजिंग बॅलन्स आहे 70,000, त्यातून आपण ओपनिंग बॅलन्स लेस करणार, तर आपल्याला नेट प्रॉफिट करंट इयरचा मिळेल. ठीक आहे. तर आपण लिहू क्लोजिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 70,000. त्यात आपण लेस करणार ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ते आपल्याला दिले हे ओपनिंग बॅलन्स 40,000. तर आपण लेस करून घेऊ, तर ते आले आपले 30,000. त्यानंतर आहे आपण बघा फर्स्ट हेड मध्ये आपल्याला 2 इफेक्ट्स होते, हे 3 आहे. हे बघा क्रेडिटर्स तर ते ऍड होईल आणि डेटर्स पण लेस होणार आहे आणि स्टॉक ऍड होईल. ठीक आहे. तर आपण फर्स्ट स्टॉकचा इफेक्ट देऊन घेऊ. ऍड करू. ऍड डिक्रीज इन
बघा स्टॉक आपला काय होतंय, डिक्रीज होत आहे. स्टॉक करंट असेट्स आहे आपली ती डिक्रीज होते, तर ते होईल ऍड. आपलं त्यांचं डिफरन्स आहे आपलं 10,000 डिक्रीज होते, तर ते ऍड होईल 10,000. डिक्रीज इन करंट असेट्स स्टॉक ते 10,000. त्यानंतर हे बघा इन्क्रीज इन करंट लायबिलिटी. क्रेडिटर्स आहे ते 30,000 वाढते, तर ते ऍड होईल. 60,000 आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलाय, म्हणजे 30,000 ते वाढते, तर ते ऍड होईल. इन्क्रीज इन करंट लायबिलिटीज क्रेडिटर्स 30,000. तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन बघून घेऊ. हे बघा 30,000 अधिक 10,000 अधिक 30,000, तर ते येईल आपले 70,000. त्यानंतर हे बघा एक आयटम आपण इथं डेटर्स लेस करतोय, तर 1,40,000 आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलाय आणि क्लोजिंग बॅलन्स आपल्याला 2,50,000 दिले, म्हणजे 1,10,000 जो आहे तो आपले डिक्रीज होत आहे, तर ते होईल इन्क्रीज होत आहे, तर ते आपले होईल लेस. तर इन्क्रीज इन लेस होईल. इन्क्रीज इन करंट असेट्स डेटर्स, तर त्याचा आपला डिफरन्स आहे, इन्क्रीज होत आहे 1,10,000. 1,10,000, तर 70,000 1,10,000 गेले, तर आपला बॅलन्स येतो 40,000 मायनस मध्ये, नेगेटिव्ह बॅलन्स येतो. तर त्याला आपण ब्रॅकेट देऊन देऊ, कारण आपल्याला तो नेगेटिव्ह बॅलन्स आहे. तर त्याला आपण नाव देऊ ए हेडिंग, स्मॉल ए देऊ, कॅश, नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. क्लिअर इथपर्यंत? बघा आपण यात काय केलं आधी, तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण सगळ्यात आधी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बॅलन्सेस दिले होते, तर आपण क्लोजिंग बॅलन्स आपण लिहून घेतला. त्यानंतर त्यातून लेस आपण ओपनिंग बॅलन्स केला, तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळाला 30,000. आणि त्यात आपण ऍड केले डिक्रीज इन करंट असेट. जे आपली करंट असेट वाढली होती, कमी झाली होती स्टॉक, तर ते आपण 10,000 कमी झाली होती, तर ते आपण ऍड केले. तर करंट लायबिलिटी आपली क्रेडिटर्स 30,000 वाढली होती, तर ते आपण ऍड केले. तर तो तिघांची ऍडिशन केली, तर आपल्याला 70,000 बॅलन्स आला. त्यातून आपण करंट असेट लेस होत होती, डेटर्स आपले 1,10,000 वाढले, तर ते आपण लेस केले, तर आपल्याला बॅलन्स आला 40,000 नेगेटिव्ह मध्ये. तर आपण त्याला नाव दिलं नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. इथपर्यंत क्लिअर आहे? चलायचं पुढे. तर आपण आता सेकंड बघू. तर बी हेडिंग आहे आपली कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. त्यांनी कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण बघा एकच इफेक्ट आलाय. आपण एकच हे ते लँड आहे, आपण न्यू लँड परचेस केली होती. जे आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला होता 60,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिला होता 1,10,000. म्हणजे आपण 50,000 लँड परचेस केली, म्हणजे आपली कॅश होईल नेगेटिव्ह, म्हणजे आपली कॅश जाईल.
असेट आली आपली, तर आपण लँड खरेदी करण्यासाठी आपण कॅश दिली असेल, तर आपली कॅश गेली आणि आपली लँड आली, तर ते आपली कॅश होईल लेस. हे क्लिअर आहे. म्हणजे आपण लँड खरेदी केली तर आपण त्याला पैसे देऊ, कॅश देऊ, तर ते आपली लेस होईल. कॅशचा आउटफ्लो आहे, तर ते होईल लेस. आपण बी हेडिंग मध्ये देऊ लेस परचेस ऑफ लँड, परचेस ऑफ लँड, तर ते 50,000 नेगेटिव्ह बॅलन्स आहे आपला. ठीक आहे. तर आपल्याला बी हेडिंग जाईल. त्यानंतर यात दुसरा कुठला इफेक्ट नाही आहे, त्याच्या एकच आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट लिहू नेट कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. तर तो बॅलन्स आपला आला नेगेटिव्ह 50,000. नेगेटिव्ह 50,000. क्लिअर इथपर्यंत. आता आपण सी हेडिंग देऊ. सी हेड होता आपला कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. तर फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला शेअर कॅपिटलच फक्त एक म्हणजे इफेक्ट येईल, कारण शेअर कॅपिटल आपलं जे इन्व्हेस्ट इन फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज आहे, तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला होता 2 लाख आणि क्लोजिंग बॅलन्स दिला होता 3 लाख. तर आपण न्यू शेअर म्हणजे शेअर कॅपिटल आपण रिसिव्ह केलंय, अमाऊंट रिसिव्ह केली शेअर कॅपिटलची, तर ती होईल म्हणजे आपली कॅश आली आहे, कॅश आली, इनफ्लो आहे कॅशचा, तर ते होईल ऍड अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल रिसिव्ह, तर ते आपले 1 लाख आहे. तर आपल्याला त्यानंतर यात कोणताही इफेक्ट्स किंवा आपल्याला कोणती ऍक्टिव्हिटी फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज झाली नाहीये, तर त्यात फक्त एकच येईल. तर आपण फायनल बॅलन्स लिहून घेऊ नेट कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज, तर ते येईल 1 लाख. तर बघा ह्या तिघांची आणि फायनल आता आपल्याला अमाऊंट येईल, इथे येईल नेट इन्क्रीज इन. हे बघा आपली कॅश वाढते 10,000ने, 40,000 आणि 50,000 दोघं नेगेटिव्ह बॅलन्स आहे, म्हणजे दोघांचे ऍडिशन होईल, बट साइन त्याचं नेगेटिव्ह राहील. क्लिअर आहे. तर 40,000 अधिक 50,000 ते किती झाले 90,000, पण त्यांना नेगेटिव्ह साईन राहील, म्हणजे नेगेटिव्ह बॅलन्स आहे. तर 1 लाखातून 90,000 गेले, तर आपला बॅलन्स येतो 10,000 पॉझिटिव्ह. तर आपण नेट इन्क्रीज इन, आपली कॅश पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपण नेट इन्क्रीज लिहिलं. जर आपला बॅलन्स नेगेटिव्ह आला असता तर आपण नेट डिक्रीज लिहिलं असतं. क्लिअर आहे. नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट. तर यात आपण तिघांचे ऍडिशन करतो, ए प्लस बी प्लस सी. या तिघा म्हणजे कोणते, नेट कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, नेट कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आणि नेट कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. तर तिघांचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून जो बॅलन्स येतो तो आपला पॉझिटिव्ह 10,000 आला, तर तो आपण लिहून घेतला. तर आणि आता आपल्याला फायनल याद दिला होता बघा, कॅश ओपनिंग बॅलन्स दिला होता आपल्याला 20,000, कॅशचा ओपनिंग बॅलन्स 20,000, तर ते लिहून घेऊ आपण कॅश इक्विव्हॅलेंट इन द बिगिनिंग ऑफ द पिरियड. तर ते दिले आपल्याला 20,000 आणि ओपनिंग बॅलन्स
तर क्लोजिंग बॅलन्स दिला होता आपल्याला कॅश 30,000. तर आपण ते लिहून घेऊ. कॅश इक्विव्हॅलेंट इन द एंड ऑफ पिरियड. तर ते दिले आपल्याला 30,000. तर आता आपला हा कॅश फ्लो स्टेटमेंट कंप्लीट झाले. तुम्ही याला क्रॉस चेक करू शकतात. बघा आपला हा नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट आलाय 10,000. तर बघा आता आपल्या ओपनिंग बॅलन्स दिला होता 20,000 आणि क्लोजिंग बॅलन्स दिला होता 30,000. तर यांचा डिफरन्स येतो 10,000. तर आपला नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट आला 10,000 पॉझिटिव्ह मध्ये. क्लिअर आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्स लेस केला तर आपल्याला ही अमाऊंट येते नेट इन्क्रीज इन, किंवा नेट जर नेगेटिव्ह असेल तर डिक्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट. म्हणजे आपलं आन्सर राईट आहे. तुम्ही या पद्धतीने ह्या तिघांची अमाऊंट कॅल्क्युलेशन करू शकतात. म्हणजे क्रॉस चेक करू शकतात तुमचं आन्सर राईट आहे की रॉंग. तर या पद्धतीने जर काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा नक्की. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.